नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मला आजकाल सुप्रिया सुळेंची चिंता वाटू लागली आहे. सुप्रिया सुळेंची चिंता यासाठी की त्या स्वतः फेसबुकवर, ट्विटरवर बाप म्हणजे बुलंद कहाणी, लेकीसाठी नारळातलं पाणी असल्या काही काही कविता टाकत असतात. आम्हाला एक माहीत आहे की शरद पवार हे सुप्रिया सुळे यांचे वडील आहेत आणि त्या एकुलत्या एक कन्या आहेत. त्याच्यानंतर पवारांना कोणतंही अपत्य नाही. म्हणजे शरद पवारांचा सांपत्तिक, कौटुंबिक आणि राजकीय असा सगळाच वारसा सुप्रिया सुळेंच्याकडं जाणार आहे. आणि तो जाणार आहे हे पुढच्या राजकीय घडामोडीवरून लक्षात सुद्धा आलं. म्हणजे अगदी काका पित्या समान असतो असं म्हणतात. पिता नाही, पित्या समान असतो असं म्हणतात. पण काका पित्या समान असून सुद्धा अजित पवारांना तो राजकीय वारसा मिळाला नाही. म्हणून अजित पवारांनी आपला वेगळा मार्ग निवडला. म्हणजे अगदी अजित पवारांचे पिता सुद्धा, मी बाप हा शब्द जाणीवपूर्वक टाळतोय कारण तो वापरताना उगीच पिता या शब्दाचा थोडासा अपमान झाल्यासारखं वाटू नये म्हणून. मोठ्या माणसांच्या माणसांच्या पित्याला बाप म्हणायचं नसतं, तशी छोट्या माणसांची असतात. सुप्रिया सुळेंच्या वारसा अजित पवारांच्याकडे जाऊ नये यासाठी अजित पवार बाहेर पडले. पण सुप्रिया सुळे या ठामपणे सांगू लागल्या की शरद पवार माझे बाप आहेत. बापाचा नाद करायचा नाही असं सुद्धा सुप्रिया सुळे मागे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीत बोलून गेल्या होत्या. बापाचा नाद करायचा नाही हे त्यांचं वाक्य होतं. म्हणजे गहिवरलेल्या सुप्रिया सुळे सुद्धा आपल्या पित्याच्या विषयामध्ये आग्रही असतात आणि त्या अधोरेखित करून देतात, अंडरलाईन करून देतात की शरद पवार माझे बाप आहेत. हे सगळ्यांना ते माहीत करून देतात. आता भावनेच्या भरात अनेक जण शरद पवारांना पित्या समान समजत असतं. गंमत अशी की हे समान समजणारे नेहमीच पवारांच्या सोबत राहतील असं नाही. म्हणजे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या शरद पवार म्हणजे माझ्यासाठी बाप माणूस, पण त्या शिवसेनेत निघून गेल्या, उपनेतेपद मिळालं. हे समान समजणं हा भाग वेगळा असतो. जरा असणं आणि समजणं हा भाग वेगळा असतो. पुढे आव्हाडही म्हणतात ते आम्हाला पित्या समान आहेत. अजित पवारही म्हणायचे ते आम्हाला पित्या समान आहेत. पण यात समान समजणं आणि प्रत्यक्ष असणं यात मोठा फरक असतो. ते असू दे. मला सुप्रिया सुळेंची यासाठी काळजी वाटते की स्वतः शरद पवार आपण कोणाचे तरी बाप आहोत असं सांगत असतात आणि शरद पवार अजून कोणाकोणाचे बाप आहेत असं अनेक जण सांगत असतात. ही बाप होण्याची किंवा बाप करण्याची जी खाज आली आहे ना, त्यावरून मला सुप्रिया सुळेंची चिंता वाटू लागली आहे. ज्या वारशासाठी अजित पवार बाहेर पडले किंवा पडावे अशी स्थिती आणली गेली, तो वारसा दुसरं कोणीतरी हिरावून घेऊ नये म्हणजे मिळवली. मला आठवत आहे साताऱ्यात का कुठेतरी शरद पवार भाषण करत होते आणि त्यांनी ती एक कविता वाचून दाखवली होती. छत्रपती संभाजीनगरच्या एका प्राध्यापकाची कविता होती आणि त्यातल्या नाही त्या शब्दांना मध्ये घालण्यात आलं होतं. आपण त्यावरचा व्हिडिओ केला होता का, साल्यांनो कुठे आहे कवितेत अशा अर्थांची. तो व्हिडिओ आपण केलेला होता. शरद पवारांनी स्वतःच आपण सुप्रिया सुळेंच्या सोबत देवांचे बाप असल्याचं सांगितलं होतं. मी अतिच करतोय असं वाटत असेल तर मला कधी कधी तुम्हाला शरद पवार जे काही बोलले ते ऐकवावं, दाखवावं लागतं. म्हणून ते वाक्य एकदा ऐकून घ्या. साल्यांनो आम्ही तुमच्या देवाचे बाप. ऐका. मूर्ती घडवल्या, तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि साल्यानं आम्हाला मंदिरात येऊन देत नाही की ब्रह्मा विष्णू महेश हा आम्ही आमच्या छंदीने बनवला. हा तुमचा देव, तर तुमचा देव बनवला आहे. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत आणि त्यामुळे आमच्या अन्याय हा आम्ही सहन करणार नाही. ऐकलं? म्हणजे स्वतः शरद पवार देवाचे बाप असल्याचं सांगतात. फादर ऑफ गॉड. म्हणजे महात्मा गांधींच्या वरचं झालं हे. महात्मा गांधी फक्त फादर ऑफ नेशन होते, हे फादर ऑफ गॉड झाले. म्हणजे गांधींच्या वरचे हे झाले.
असं कोणीही कोणाच्या देवाचा बाप नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. देवाचा बाप व्हायला त्याला पुण्य लागतं, पुण्य लागतं. दशरथानं जे केलं ते पुण्य लागतं. त्यासाठी अमाप पुण्यसंचय करावा लागतो. दशरथाने असा पुण्यसंचय केला होता म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू दशरथाच्या पोटी भगवान रामचंद्र म्हणून जन्माला आले होते. पुण्य करावं लागतं. वसुदेव देवकीनी जे केलं ते, तिथे तुरुंगात सुद्धा वसुदेव देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात. पुण्य करावं लागतं नंदासारखं, त्या गोपालक नंदासारखं, ज्यानं आपल्या पोटी जन्माला आला नाही हे ठीक आहे, पण भगवान श्रीकृष्णाने नंदाचा बाप म्हणून स्वीकार केला होता. याला म्हणतात देवाचे बाप होणं. पुण्य करावं लागतं जमदग्नीसारखं, जो परशुरामाचा अवतार घेऊन जन्माला येतो. असा मी देवाचा बाप म्हणून नाही भागत. कोणी उगीच देवाचा बाप म्हणून घेतल्याने भागत नसतं. मला चिंता वाटू लागली, देवाचे बाप झाल्यावर निदान देवाकडं तरी काय ही वारसा जातो की काय सुप्रिया सुळेंचा. आणि आता सगळ्यात गंभीर चिंता ते म्हणजे शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी भलताच बाप झाल्याचं सांगून टाकलंय. कुणाला म्हणालेत, काय म्हणालेत ते जरा ऐका. ही खेळे साहेबांसमोर भाजप जर टाकत असेल तर राजकीय दृष्टिकोनातून पवारसाहेब भाजपचे सुद्धा बाप आहे. ऐकलं? रोहित पवारांना म्हणायचंय की शरद पवार सगळ्या भाजपचे बाप आहेत. आता जर शरद पवार सगळ्या भाजपचे बाप असतील, भाजप शरद पवारांचा वारस असेल, तर शरद पवारांचा सगळा राजकीय वारसा कोणाकडे जायला हवा? भाजपकडं. आपल्याकडं अजूनही पोरांच्याकडेच वारसा जातो की. मग बहीण कधीतरी म्हणते की मी सुद्धा तुमच्याच पोटची आहे, मग मला थोडंफार काहीतरी द्या. मग साडी चोळी म्हणून कधी काही म्हणून बहिणींच्या नावानं एखादा प्लॉट केला जातो किंवा थोडेफार पैसे दिले जातात, कायमस्वरूपी तिला काहीतरी मिळावं म्हणून, वडिलांच्यातला काही मिळावा म्हणून. तसं भाजपनं सुप्रिया सुळेंना बारामतीची साडी चोळी देऊन महाराष्ट्र आपल्या ताब्यात घेतला तर काय होणार? कसं होईल? ही बाप करण्याची जी खाज आली आहे ना, ती खाज जास्त त्रासदायक ठरू शकते सुप्रिया सुळेंच्यासाठी. म्हणून जरा रोहित पवारांनी आपण कोणाचे बाप कोणाला म्हणतोय याचा विचार करायला हवा. आणि बाकी सगळं ठीक आहे होते, याचा बाप त्याचा बाप असं केल्यावर चारित्र्यावर नको ना शंका घ्यायला लोकांनी कोणाच्या. का हे काही जाऊ दे. म्हणजे कसं होतं ना की कधी कधी म्हणजे बोलावं की न बोलावं असा प्रश्न पडतो. राजकीय विधान करताना काय केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे याच्याविषयी काहीच वाटत नाही का? शरद पवार भाजपचे बाप आहेत. बाप से बेटा सवाई निघाला की काय असा प्रश्न पडतो. काय धोबी पछाड दिली आहे ना बापाला, काय धोबी पछाड. म्हणजे बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी. मला खरं वाटू लागले अशात. म्हणजे जी काही चाल शरद पवारांनी आतापर्यंत केली आहे ना, म्हणजे खरंच तपासलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीला माझी विनंती आहे, तपासून घ्या एकदा, शरद पवारच तुमचे बाप आहेत का? आणि बाप हा शब्द कशा अर्थाने वापरलाय त्यांनी मला माहीत नाही, पण खरंच तपासलं पाहिजे एकदा की काय काय गुणसूत्र शरद पवारांची भाजपमध्ये उतरलीत. ते म्हणजे ते घर फोडणं, किती नावं सांगायची आहे की नाही. शरद पवारांना सवय आहे घर फोडण्याची. मोहितेंचं घर टाकलं फोडून, भोसलेंचं घर टाकलं फोडून, बीडची घरं टाकली फोडून. एका घरात ठेवलं नाही नीट. त्या क्षीरसागरांच्या घरात एक माणूस धड ठेवला नाही. पवारांची सवयच आहे ती. म्हणजे पहिले मोठ्या पवारांनी एक फोडलं, धाकट्या पवारांनी दुसरं फोडलं, नाही का. ते जयदत्त क्षीरसागरांचा दुसरा पुतण्या भारतभूषण क्षीरसागर यांचा मुलगा धाकट्या पवारांनी घेऊन टाकला आपल्याकडे. बिचारे जयदत्त क्षीरसागर बघत बसले. किती एक फोडून समाधान झालं नाही, दुसरं फोडून घेतलं.
ते गोपीनाथ मुंडेंचं घर फोडून टाकलं, त्यांचा पुतण्या आपल्याकडे घेऊन टाकला, त्या पंडितांच्या घरामध्ये अशीच आग लावून टाकली. तिथे काय इकडे एक इकडे एक इकडे एक तिकडे एक, काय चाललंय कळत नाहीये. आयला हे शरद पवारांचा घर फोडण्याचा गुण भाजपवाल्यांनी घेतला आणि बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी त्यांनी पवारांच्याच घरात डाका टाकला. पवारांच्याच घरात अजित पवारच काढून घेतला. तू लोकांची फोडतो का, आम्ही तुझी फोडतो, टाकला डाका. याला म्हणायचं का? आणि ते हो म्हणजे कमाल आहे का नाही. बघा तुम्ही जरा राजकारण नीट तपासून बघा. आपण सगळे भाजपवर कोणता आक्षेप घेतो? आक्षेप असा घेतो की भाजपचे देवेंद्र फडणवीस म्हणायचे नाही नाही नाही, आपद्धर्म म्हणून नाही, शाश्वत धर्म म्हणून नाही, आम्ही राष्ट्रवादी सोबत कधीही जाणार नाही म्हणायचो ना आपण. फडणवीस तुम्हाला गुणसूत्र जुळवायसाठीचे मला काही डेमो दाखवावं लागतील. डेमो, ते डेमो जरा बघायचेत का आपल्याला? हे फडणवीसांचं वाक्य आहे का? एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपद्धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही. ऐकलं? आता तुम्हाला मी शरद पवारांचं एक वाक्य ऐकवतो. एक वाक्य शरद पवारांचं ऐकवतो, बाप कळावा ना म्हणून. ते शरद पवारांचं वाक्य प्रभू चावला सोबतच्या इंटरव्ह्यूचं. शिवसेनेसोबत सत्तेत कधीच नाही असलं काय बाई ते बोलतात. ऐका जरा. शिवसेना और आपकी जो कांग्रेस पार्टी है मिलके कभी सरकार बना लेंगे वहाँ? कहाँ? मुंबई में सेना के साथ? हाँ, हमारी पार्टी कभी सेना के साथ सरकार नहीं बनेगी, ना बीजेपी के साथ सरकार बनेगी. ऐकलं? फडणवीस नाही 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 म्हणतात आणि राष्ट्रवादीला कवटाळून बसतात. बरं एकदा तर राष्ट्रवादी स्वतःच गरज नसताना पाठिंबा देऊन टाकते. चौदाला हो, विसरायला नको. आणि इकडे शरद पवार शिवसेना आम्ही कधीच नाही असंही म्हणून टाकतात आणि जाऊन शिवसेनेच्या दावणीला बसतात. दावणीला म्हणून आहे ना, शिवसेनेच्या वळचणीला नको नको तसंही नको, शिवसेनेच्या सोबत जाऊन बसतात. असंच होतं ना. बघा बापाची गुण, आमच्याकडे एक मराठवाड्यात म्हण आहे, नग नग म्हणतीन पायलीचा हंती. नाही नाही म्हणायचं म्हणजे मी कुठं खाऊ, मला कशाला, मला घाण, पायली भर धान्य होई जाईल एवढं हाणून टाकायचं. तसं शरद पवार नाही नाही म्हणत शिवसेनेच्या सोबतही गेले, भाजपच्या सोबतही गेले, काँग्रेसला विरोध करून काँग्रेसच्याही सोबत गेले, ते राष्ट्रवादाचा मुद्दा काढला, ते सोनिया गांधींचा विरोध केला, पुन्हा सोनिया गांधींच्या सरकारमध्ये सहभागी झाले, सगळं केलं पवारांनी. भाजपवाल्यांचं असंच आहे ना. फडणवीस म्हणाले नाही नाही राष्ट्रवादी सोबत नाही, राष्ट्रवादीला सोबत घेतलं, पहिल्यांदा पाठिंबा घेतला, शरद पवारांच्या सोबत गेले, भुजबळांच्या सोबत गेले. हा बापाचा गुण नाही दुसऱ्या कोणाचा आहे? कोणाचा आहे ना? पटतंय ना? जर हे गुणही घेणार असतील आणि उद्या सत्तेच्या वारसावरही दावा सांगणार असतील तर करायचं काय? कदाचित रोहित पवारांना जी एक खाज आली आहे बाप कुणाचाही करण्याची, ती खाज सुप्रिया सुळेंसाठी अडचणीची ठरू नये म्हणजे मिळवलं. नमस्कार.